नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कैलास तिडके। आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत बेसिक इंग्लिश की ऍक्च्युअल बेसिक इंग्लिश काय आहे। यापूर्वी मी माझ्या YouTube चॅनल इलर्न इंग्लिशवर इंग्लिश टू इंग्लिश व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की बेसिक इंग्लिश नेमकं काय आहे हे कळण्यासाठी थोडंसं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये ते एक्सप्लेन केलं तर थोडंसं आणखी इझी होईल। त्याकरता ह्या पर्टिक्युलर सेशन या ठिकाणी मी कंडक्ट करत आहे। ठीक आहे, तर आपण आज पाहूयात की बेसिक इंग्लिश म्हणजे काय। बेसिक इंग्लिश मध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकणं एक्सपेक्टेड आहे किंवा अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण लक्षात घेतलं पाहिजे की बेसिक इंग्लिश शिकत असताना तुम्ही सेंटेन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अ सेंटेन्स। सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणजे काय असतं की अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स, शब्दांचा असा समूह की ज्याला स्पेसिफिक अर्थ असतो किंवा अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजेच एक सेंटेन्स होतो। त्यालाच आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो। अ ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड्स दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंटेन्स। तर याला आपण काय म्हणतो, सेंटेन्स। फॉर एक्झाम्पल सेंटेन्स कोणता आहे, आय राईट अ स्टोरी। आय राईट अ स्टोरी। आता पहा, याच्यामध्ये आय इज अ सब्जेक्ट, राईट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड स्टोरी इज ऑब्जेक्ट। ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात। म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट सुद्धा पाहिजे, वर्ब म्हणजे क्रियापद सुद्धा पाहिजे, तसेच ऑब्जेक्ट म्हणजे कर्म सुद्धा पाहिजे। म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट, कर्ता, क्रियापद आणि कर्म या तिन्हींचा मिळून या ठिकाणी एक सेंटेन्स तयार होतो। याला आपण काय म्हणतो, अ ग्रुप ऑफ वर्ड विच इज हॅव्हिंग अ मीनिंगफुल सेंटेन्स और अ ग्रुप ऑफ वर्ड विच इज हॅव्हिंग सर्टन मीनिंग। त्याला काहीतरी पर्टिक्युलर अर्थ असतो। ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, अ सेंटेन्स म्हणतो। त्यानंतर सेंटेन्स पाहिल्यानंतर आपल्याला याच्यामधले वेरियस टाइप्स ऑफ वर्ब्स असतात, ऍडवर्ब्स असतात किंवा जेवढ्या काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्या सुद्धा आपल्याला शिकणं तेवढंच महत्वाचं आहे। परंतु आपण ह्या पार्ट्स ऑफ स्पीच शिकत असताना आपण सुरुवातीपासून एक एक पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला बेसिक इंग्लिश काय आहे, कशा पद्धतीने शिकलं पाहिजे, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल। तर पहिली पार्ट, देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच। देयर आर 8 parts of speech. Parts of speech. म्हणजे इंग्लिश मध्ये किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, तर 8 आहेत। म्हणजे शब्दांच्या जाती, याला आपण काय म्हणतो, तर शब्दांच्या जाती म्हणतो। शब्दांच्या जाती। ठीक आहे, आता ह्या शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन। तर ह्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत। या 8 पार्ट्स ऑफ स्पीच यूज सुद्धा प्रत्येक सेंटेन्स मध्ये वेगवेगळ्या अर्थानं होत असतो। आता जर आपण एक पार्ट्स ऑफ स्पीच घेतली सुरुवातीला, जी आहे नाउन। नाउन म्हणजेच काय, तर नाम। एखादी वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाण यांना दिलेलं नाव म्हणजेच नाउन होईल। ठीक आहे, एखादी वस्तू कुठली असेल, the name which is given to person, place or thing, that is called as a noun. For example, Ram is a good student. आता आपण फक्त नाउन पाहतोय, बाकीच्या गोष्टी आपल्याला पाहण्याची सध्याच आवश्यकता नाही। जसं जसं पार्ट्स ऑफ स्पीच आपण पुढे पाहत जाऊ त्याच्यानुसार आपण पाहणार आहोत। सुरुवातीला लक्षात घ्या की या सेंटेन्स मध्ये राम इज अ नाउन। राम हे काय आहे, नाउन आहे। आता या सेंटेन्स मध्ये आणखी दुसरं कुठलं नाउन आहे, तर पाहायला गेलं तर स्टुडंट सुद्धा नाउन आहे, परंतु स्टुडंट इज अ कॉमन नाउन। आता हे नामाचे काही प्रकार पडतात, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, ते प्रॉपर नाउन, हे असे 4 प्रकार त्याच्यामध्ये नामाचे पडत असतात। तर आपण ते नामाचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत। बट बिफोर दॅट ट्राय टू अंडरस्टँड नाउन, व्हॉट इज मीन बाय नाउन। नाउन मीन्स the name given to any person, place or thing. For example, another example we can see here, that is
Aurangabad is a historical city. Historical city. Now here Aurangabad is noun. It is proper noun. Proper noun. And city is also noun, but it is common noun. Here student is common noun and Ram is a proper noun. You can understand difference between the two, proper noun and common noun. Proper noun म्हणजे काय असतं की एखाद्या विशिष्ट वस्तूला, ठिकाणाला, व्यक्तीचं जे काही त्यांना दिलेलं नाव असतं त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. ओके, या ठिकाणी राम इज अ प्रॉपर नाउन. इन द सेकंड सेंटेन्स औरंगाबाद इज अ प्रॉपर नाउन. बट हियर स्टुडंट इज अ कॉमन नाउन. म्हणजे कोणी स्टुडंट असू शकतो. एकच स्टुडंटला आपण या ठिकाणी डिनोट करत नाहीये, तर कोणताही स्टुडंट असू शकतो. या ठिकाणी औरंगाबादच्या बाबतीत विचार केला तर औरंगाबाद इज अ नेम, प्रॉपर नाउन. बट सिटी इज अ कॉमन नाउन. कारण सिटीज, देर आर सो मेनी सिटीज, बट देर आर नॉट सो मेनी औरंगाबाद सिटीज. ओके, so this is unique, this is one, so it is called as a proper noun and common noun. लक्षात घ्या, याच्यामध्ये फरक आहे. प्रॉपर म्हणजे विशिष्ट नाम आणि कॉमन म्हणजे सर्वसामान्यपणे कुठल्याही वस्तूला, ठिकाणाला, व्यक्तीला म्हटलेलं किंवा दिलेलं गेलेलं नाव. फॉर एक्झाम्पल स्टुडंट असेल, टीचर असेल किंवा बिल्डिंग असेल. आता त्या बिल्डिंगचं स्पेसिफिक नेम असेल तर त्या बिल्डिंगला आपण काय म्हणू, प्रॉपर नाउन म्हणू. परंतु त्या ठिकाणी जर स्पेसिफिक नेम नसेल, प्रॉपर नाउन नसेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉमन नाउन. ओके, ओनली बिल्डिंग म्हटलं, ओनली टाउन म्हटलं, ओनली मॅन, वुमन, टीचर, स्टुडंट, सिटी, सो दीज आर दी कॉमन नाउन्स. परंतु जर तुम्ही असं म्हटलं राम, श्याम, गीता, सीता किंवा औरंगाबाद, पुणे, मुंबई, सो दीज आर दी प्रॉपर नाउन्स. सो देयर इज स्लाइट डिफरन्स बिटवीन कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन. त्याच्यानंतरचा पुढचा आपण पार्ट पाहूया, तो म्हणजे पुढच्या टाईपचं नाउन आहे. एक आपण या ठिकाणी दोन नाउन पाहिले, ते म्हणजे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन, ठीक आहे, समूहवाचक नाम. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय आहे, क्लास. फॉर एक्झाम्पल क्लास, बटालियन. ओके, क्लास आहे, बटालियन आहे, किंवा एनी ग्रुप to which certain name is given, that is called as a collective noun. Collective noun म्हणजे समूहवाचक नाम, समूह. फॉर एक्झाम्पल एक क्राउड आहे. क्राउड हे सुद्धा एक नाउन आहे, ते म्हणजे समूहवाचकच नाम आहे. ठीक आहे, क्लास आहे, बटालियन आहे, किंवा आर्मी आहे, आर्मी, ARMY, आर्मी. हे आर्मी सुद्धा काय आहे, हे सुद्धा एक कलेक्टिव्ह नाउनचाच प्रकार आहे. म्हणजे ज्या नामामध्ये एकापेक्षा अनेक घटक इन्व्हॉल्व झालेले असतात किंवा एकत्र आलेले असतात, त्यांचा जो समूह असतो, त्यांचा जो ग्रुप असतो, दॅट इज कॉल्ड ॲज कलेक्टिव्ह नाउन किंवा समूहवाचक नाम असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउनला म्हणतो आपण भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता याला आपण म्हणतो समूहवाचक. समूहवाचक नाम आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. आता कोणत्या प्रकारचे भाव असतील लक्षात घ्या. हॅपीनेस, फॉर एक्झाम्पल, हॅपीनेस. हॅपीनेस हे सुद्धा नाउन आहे. त्याच्यानंतर जॉय आहे, अँगर आहे, गिल्ट आहे. एखाद्याला काहीतरी पश्चाताप होणे, गुन्हा केल्यासारखे वाटणे, तर हे सगळे काय आहेत माहिती का, हे भाववाचक नाम आहे. याला म्हणतो ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कुठल्या टाईपचे नाव म्हणतो, हॅपीनेस काही आपण पाहू शकत नाही. दीज आर दी हिडन थिंग्स, दीज आर रिलेटेड टू आवर इमोशन्स. आपल्या भावनेशी रिलेटेड असतात हे सगळे. कशाशी रिलेटेड असतात, तर आपल्या भावना. तर कोणत्या टाईपच्या भावना असतात, आनंदाची भावना असू शकते, दुःखाची भावना असू शकते, किंवा आणखी कुठली गुन्हेगारी स्वरूपाची एखादी भावना असू शकते. कुठल्याही प्रकारची भावना जर तुमच्या मनामध्ये असेल तर पश्चाताप असेल. पश्चाताप ही प्रकारची भावनाच आहे की तुम्हाला तशा प्रकारचा पश्चाताप होणे. ओके, तर याला आपण काय म्हणतो, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, त्याच्यानंतर लास्ट टाईप एक राहिलेला आहे, तो म्हणजे आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन.
मटेरियल नाउनला आपण म्हणतो पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे कोणत्याही सेंटेन्स मध्ये जर समजा मटेरियल नाउनचा उपयोग केला तर त्याला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो, की त्याला काय म्हणतो आपण मटेरियल नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्झाम्पल घेऊया की गोल्ड इज अ प्रेशियस. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. या ठिकाणी गोल्ड काय आहे तर पदार्थवाचक नाम आहे. काय आहे मटेरियल नाउन आहे. गोल्ड असेल, सिल्वर असेल, ठीक आहे, आयर्न असेल, कॉपर असेल, कुठल्याही मटेरियलशी रिलेटेड एखादं नाउन जर एखाद्या वाक्यामध्ये आलं तर त्याला आपण नेहमी करता काय म्हणतो पदार्थवाचक नाम म्हणतो किंवा मटेरियल नाउन म्हणतो. तर अशा पद्धतीने नामाचे वेगवेगळे प्रकार होतात. बेसिक इंग्लिश मध्ये सुरुवातीला आपण नाम पाहिले पाहिजे. नाम म्हणजे काय, नाउन म्हणजे काय, नामाचे वेगवेगळे टाइप्स कसे होतात आणि त्याचा उपयोग कुठं कुठं होतो. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर उदाहरण घेतलं तर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भावना असतात आपल्याला, भाववाचक नाम आहे. आय एम हॅपी, ही इज सॅड, हॅपी, सॅड, हे सुद्धा सगळे काय आहे भाव आहे, तुमचे भाव. त्याला आपल्या भावनेशी किंवा इमोशनशी रिलेटेड असतात. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज भाववाचक नाउन ऑर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. And next is material noun. Any type of material which is related to non-living objects. Okay? हे सगळे कुठले ऑब्जेक्ट्स असतात नॉन लिव्हिंग असतात. हे काही आपल्या भावनेशी रिलेटेड बिलकुल नसतात. म्हणून यांना आपण नेहमी करता काय म्हणतो मटेरियल नाउन म्हणतो किंवा पदार्थवाचक नाम. ठीक आहे. सो फॉर टुडेज सेशन I am going to conclude because today I have discussed about what is meant by a sentence. Then I have given overview of the parts of speech. There are 8 parts of speech in English, and followed by we have seen the first parts of speech, that is noun. Okay? I hope you understood it well. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आपण पुढची parts of speech पुढच्या सेशन मध्ये पाहूया. Till then, thank you very much.